नमस्कार. झुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला मुंबई स्टाईल रगडा पॅटीस दाखवणार आहे. आता रगडा पॅटीससाठी लागणारा वाटाणा 1 कप मी रात्री भिजत घातलेला आहे आणि तो आपण शिजवून घेऊया कुकरमध्ये घालून आणि त्याच्यात बुडेल एवढं पाणी घालूया. आता रगडा पॅटीससाठी लागणारी हिरवी चटणी आपण प्रथम वाटून घेऊया. 1 मूठ कोथिंबीर, 1 मूठ पुदिना, 5 हिरव्या मिरच्या, 1 चमचा मीठ, 1 चमचा आमचूर पावडर आणि पाऊण वाटी भावनगरी गाठिया आणि हे याच्यात थंड पाणी घालून मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया. आता गोड चटणीसाठी लागणारे साहित्य: बेदाणा 1 चमचा, चिंचेचा कोळ मी 1 चमचा घेतला आहे, खजूर बिया काढून 6 घेतलेले आहे, 1 चमचा जिरं, 1 चमचा लाल मिरची पूड आणि मीठ 1 छोटा चमचा, गूळ 2 लिंबा एवढा घ्यायचा आणि ते सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. आता मी रगड्यासाठी आमचूर पावडर 1 चमचा मोठा, आलं लसणाची पेस्ट 1 चमचा, कोथिंबीर ही 1 वाटीभर, गरम मसाला 1 चमचा, हिरव्या मिरच्या 4 मी बारीक करून घेतल्या आहेत, जिऱ्याची पावडर 1 चमचा, धण्याची पावडर 1 चमचा, हळद 1 छोटा चमचा आणि मीठ 1 छोटा चमचा. आता आपण प्रथम 2 मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, ते ह्याच्यात तेलामध्ये घालून घेऊ. तेल घातलेलं आहे, तेल 2 चमचे घातलेलं आहे. आता हा कांदा आपण जरा परतून घेऊया. आता कांदा लवकर शिजण्यासाठी मी मीठ आधी घालून घेते. आलं लसूण पेस्ट घालून घेते. जरा थोडं परतून घेऊया आणि हे 2 टोमॅटो मध्यम आकाराचे घेतले आहे बारीक करून. आता आपला हा कांदा आणि टोमॅटो चांगलं परतून झालेला आहे. हळद घालून घेऊ, धण्याची पूड, जिऱ्याची पूड, हिरवी मिरची, आमचूर पावडर. आता हे चांगलं परतून घेऊया. आता आपला हा कांदा परतून झालेला आहे. आता गरम मसाला घालून घेऊया. शेवटी गरम मसाला घालायचा आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेते. आता आपण हे जे उकडलेले वाटाणे आहेत ते घालून घेऊया. आपण उकडून घेतले होते ते घालून आता ते परतून घेऊया. आता 1-2 मिनिटं चांगला परतून घेऊया, म्हणजे सगळा मसाला एकसारखा लागेल.
आता आपण याच्यात जरा पाणी घालून घेऊया. पॅटीससाठी लागणारं साहित्य: मिरचीची पूड पाव चमचा हळद, जिरं एक पाव चमचा, धण्या जिऱ्याची पावडर पाव चमचा आणि मीठ घेतलेलं आहे 1 चमचा आणि कोथिंबीर, मिरच्या. आता प्रथम आपण फोडणीला जिरं घालून घेऊया. हे आपलं पॅटीसमध्ये घालणार आहोत. जिरं घातल्यावर त्याच्यात मिरच्या घालून घेऊया. नंतर ही हळद घालून घेऊया थोडीशी. कांदा घालायचा, एक जरा मोठा कांदा घेतलाय, पाव कांदा परतून घेतलाय. आपण जे पॅटीस करत आहोत ते एकदम मुंबई स्टाईल पॅटीस आहे. आता ह्याच्यात आपण मिरचीची पावडर, धणे, जिरं आणि मीठ हे घालून परतून घेऊया. आता कांद्यामध्ये थोडं पाणी घालून कांदा शिजवून घेते आणि तेल आपण खूपच कमी घातलेलं आहे. आता मोठा 3 आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. ते साधारण 300 ग्रॅम आहेत. आता आपण जो मसाला तयार केला आहे तो ह्याच्यात घालायचा, म्हणजे मसाल्याला कच्चेपणा राहत नाही आणि पॅटीस अतिशय छान लागतात. थोडी कोथिंबीर घालूया आणि हा ब्रेड क्रम केलेला आहे तो लागेल तसा आपण घालून घेऊया. आधी जरा अर्धा घालूया म्हणजे त्याला बाइंडिंग येईल चालेल. आता हे आपलं सगळं मसाला वगैरे घालून झाला आहे. ब्रेडचा चुरा पण घातलेला आहे. आता आपण हे वळायला घेऊया. आपल्याला हव्या त्या आकारात करून घ्या. अशी आपण टिक्की करून घेऊया. आता ही आपली टिक्की तयार झालेली आहे. पॅटीस तयार झालेले आहे. ते आपण ब्रेड क्रम मध्ये जरा घोळवून घ्यायची, म्हणजे ते छान लागतात. आणि मग ह्याच्यात घालायचं. आता हा आपण परतू. आता बघा किती छान झाले आहे. कलर बघा किती सुंदर आलाय, गोल्डन कलर. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. प्रथम आपण रगडा घालून घेऊया. आता आपण हा रगडा घालून घेतलाय, त्याच्यावरती हे पॅटीस ठेवूया. आता ह्याच्यावर पुन्हा आपण रगडा घालून घेऊया.
आता आपण प्रथम गोड चटणी घालून घेऊया. ही आपली खजुराची चटणी आहे. तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं घाला. नंतर आपण पुदिन्याची चटणी घालून घेऊया. आता याच्यावर थोडा कांदा घालून घेऊया. तुम्हाला आवडत असेल तर घाला. ही बारीक शेव त्याच्यावर घालून घेऊया. आणि पुरी आहे ती मी क्रश करून घेतलेली आहे. ती अशी ह्याच्यावर घालून, थोडीशी कोथिंबीर आता वरून घालते. आता तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन क्लिक करा. रगडा पॅटीसची धन्यवाद.